या ऑफिसची हॉस्पिटलची ओपनिंग करण्यात आलेली आहे, कारण फक्त ओपीडी चालू आहे। भिवंडी महापालिकेच्या मंडई परिसरात बीजेपी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन अनेक महिने उलटलेत। मात्र अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध नसूनही रुग्णालय अद्याप रुग्णांसाठी सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे। अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर आंदोलन करत बीजेपी दवाखाना बंद का असा घोषणा दिल्या। यावेळी फटाके फोडून आणि पेढे वाटून रुग्णालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले। बीजेपी रुग्णालयाचे जाणीवपूर्वक उद्घाटन रखडण्यात येत असून रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप प्रवीण पाटील यांनी केला आहे। रुग्णालयात विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असताना नागरिकांना त्याचा लाभ का दिला जात नाही असा सवालही अजित पवार गटाने उपस्थित केला आहे। याची ओपनिंग जवळजवळ 6 महिने वर्षापासून निसते आता नवीन महापौर पण येऊन गेले, सगळेजण येऊन गेले। मला तर वाटतं गरिबांसाठी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, एवढं सुसज्ज 10-12 करोड रुपये खर्च करून फक्त ओपीडी। आज एक्सरे मशीन आलेली आहे, डेंटिस्ट आहे, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत। म्हणजे जे IGM हॉस्पिटल पेशंट गेल्यानंतर रेफर करतं जा सिव्हिलला, अरे आज सिव्हिलला जायची गरज राहणार नाही ना। आज भिवंडीचा अर्धा लोड जो आहे ह्या हॉस्पिटलमुळे कमी होईल। आज हॉस्पिटल ओपनिंगसाठी एवढं थांबवणं हा मूर्खपणा आहे, गरीब लोकांच्या जनतेचं जीवाशी खेळणं आहे। अक्षरशः अशा पद्धतीने हे चुकीच्या मार्गाने चाललंय। आज एवढ्या टायमापासून हॉस्पिटल झालंय, आज त्याचा कलरसुद्धा उतरत चाललाय। मग का तुम्ही हॉस्पिटल ओपनिंग नाही केलं? म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ह्या हॉस्पिटलची ओपनिंग केलेली आहे आणि हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावं। दुसरी गोष्ट, काही 3-4 जण मिळून या हॉस्पिटलला प्रायव्हेट करण्याचा धाड धरलेला आहे, तो आम्ही होऊ देणार नाही। कारण या गरीब जनतेशी आम्हाला खेळू द्यायचं नाही आहे। मला कळलं की हे प्रायव्हेटीकरण होणार आहे आणि याच्यावर पूर्ण जोर दिला जातोय, म्हणून याची ओपनिंग आम्ही केलेली आहे आणि आम्ही याला प्रायव्हेटीकरण होऊ देणार नाही। आम्ही गोरगरीब जनतेबरोबर आहे, जनतेबरोबर राहणार आहेत आणि जनतेच्याच बरोबरीने आंदोलन पण करणार।